गणेश विसर्जनाच्या तयारीसंदर्भात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये डॉल्बी आणि लेझर युनिटवर कडक कारवाई करण्याची मागणी विलास देसाई यांनी बैठकीत केली। यावेळी प्रामुख्यानं गजेंद्र कल्लोळी, माधव गाडगीळ, अभिजित हारगे, सराफ असोसिएशनचे सुनील चिप्पलकट्टी, अय्याज नाईकवाडी, ए काझी, असगर शरीक मसलत यांनी मनोगत व्यक्त केलं। आणि यावर बोलताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, विसर्जनावेळी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी आणि डीजे लेझर यांच्यावर कारवाई करून खटले दाखल करण्यात येतील। डॉल्बीच्या खटले दाखल करणार असणाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरज येथे दिले आहेत। न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे। तर त्यावरही आम्ही कारवाई करू आणि ज्या ठिकाणी जप्ती ताबडतोब करणं गरजेचं आहे ती पण जप्ती आम्ही करणार आहोत। तसंच मी मुस्लिम समाजाचा विशेष आभार मानतो की आपण जो यावर्षी हा दुग्ध शर्करा योग पण एका दृष्टीनं मानता येईल की दोन्ही समाजाचे सण जो आनंदोत्सव आहे तो एकत्र आलेला आहे आणि याच्यामध्ये कुठेही आपण हेवे दावे न ठेवता एक सामाजिक सलोख्याचं एक चांगलं उत्तम उदाहरण या ठिकाणी ठेवणं गरजेचं होतं, ते आपण दिलेलं आहे। आणि 19 तारखेला सर आमच्याकडे इथं ईद ए मिलादचा कार्यक्रम पार पडेल, त्याच्या मिरवणुका निघतील, तो जुलूसही सर शांततेत पार पडेल आणि तत्पूर्वी 17 तारखेला जे आपल्याकडं गणेशोत्सवाच्या मिरवणुका आहेत त्या पण मिरवणुका आपल्याला सगळ्यांना मिळून विशेष करून पोलीस विभागाला सहकार्य करून शांतता समिती आहे गणेश मंडळ यांना ते मिरवणुका पार पाडणं अपेक्षित आहे, ते आम्ही सर या ठिकाणी निश्चित करू। आणि इतर विभागांना पण आम्ही सर सोबत घेऊन रूटची पाहणी केलेली होती, त्यांच्याकडून जे डागडूज असेल, दुरुस्त्या असतील, ती कामं करणं असेल ते त्यांनी आत्तापर्यंत बऱ्यापैकी पार पाडलेली आहेत। आपल्याकडे आणखीन 2 दिवस शिल्लक आहेत, तर मला वाटतं की त्या 2-3 दिवसांमध्येही ते विभाग काम पार पाडतील। सर दरवर्षी या ठिकाणी मिरजेचा जो गणेशोत्सव आहे मिरवणुकीचा कार्यक्रम तर तो सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालतो। तर गणेश मंडळांना पण आमच्या सूचना असणार आहेत की आपण वेळेच्या आत आपल्या मिरवणुका पार पाडाव्यात, अनावश्यक शेवटी कोण राहतं याची काही स्पर्धा लावू नये, उलट जितक्या लवकर आपण विसर्जन करू तो दिवसाचा मान आहे, त्या दिवशीचं मुहूर्त आहे ते पण आपण पाळणं गरजेचं आहे। तर रात्री 12 वाजेपर्यंत जी आपल्याला सूट आहे वाद्यामध्ये, तर 12 वाजेपर्यंत आपण जास्तीत जास्त गणेश मंडळांनी त्या ठिकाणी विसर्जनही करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी आपण पोलीस विभागाला सहकार्य करणं मला अपेक्षा आहे। बाकी इतर जे आपल्या सूचना आहेत तर जे गांजाचा किंवा इतर नशेच्या ह्याचा प्रश्न आहे, कालही सर आपल्याकडे एक चांगली कारवाई झालेली आहे आणि सातत्य आम्ही याच्यामध्ये ठेवू। जी लोक या मागं आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊ आणि आपल्या शहरातून जितक्या लवकर हे नशामुक्त करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू। यामध्ये आपलाही सहभाग महत्त्वाचा आहे। आपल्या गल्ली मोहल्ल्यामध्ये कुठेही हा प्रकार दिसून येतो, आढळून येतो, तर तुम्ही तात्काळ पोलीस विभागालाही ती माहिती देणं गरजेचं आहे। सर या ठिकाणी मी आपणास विनंती करतो की आपणही सर आजच्या उपस्थित मिरजेतील या जे सन्माननीय नागरिक आहेत त्यांना मार्गदर्शन नाही, त्याच्यामध्ये तर त्यांनी आपापसात बसून मार्ग काढायला पाहिजे आणि त्याच्यात जे स्थानिक प्रशासन आहे ते लक्ष घालेल अशी मला आशा आहे। याशिवाय वेगळा महत्त्वाचा मुद्दा तर मला इथे काही आढळलेला नाही आहे आणि आपण सांगताय की इतिहास चांगलाच आहे शहराचा आणि तो पुढे नावलौकिक तसाच कायम राहील अशी मला आशा आहे आणि त्याच्यात आपण सगळे हातभार द्यावा। स्पेशल पोलीस ऑफिसरचा विषय ते नियम बघून घ्या, आपण त्या नियमात जर बसत असेल आणि आपल्याला देतात असेल तर आपण या चांगल्या लोकांना मदतीला आपण घेऊ शकू। निदान 24 तास आपल्याला हे अतिरिक्त सहाय्य उपलब्ध राहील आणि डायलॉग साधणे सोपं जाईल त्या मंडळांसोबत। आणि त्याच्याशिवाय जे काही बेमुरवतखोर कोणी असतील तर त्यांना बोलावून जरा तंबी द्यायला पाहिजे कायदेशीर भाषेत चांगल्या प्रकारे, समजलं का? SDPO महोदय, आपले PN, आपण असे लोक हुडकून काढा जे मसल पॉवर आहे आणि फक्त हो म्हणतात पण ऐकत नाही, त्यांना पहिल्या 2 दिवसापूर्वी बोलावून वॉर्निंग द्यायला पाहिजे। हे केलं तर मला वाटतं चांगलं राहील, प्रकृती समाजाची चांगली राहील आणि मिरवणूक शांततेत जाईल। तर आपण आल्याबद्दल धन्यवाद, जय हिंद। त्यामुळे आपल्याला या बघितल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे। या ठिकाणी जाती दंगेचा विषय येतच नाही, त्याच्यावर सगळ्यांनी जो मुद्दा मांडला की डॉल्बीचा जो मुद्दा मांडला आणि लेझरचा, त्याच्यासाठी साहेब खरोखर आता कोल्हापूरला परवा चालू केलं होतं की जागेवर ते, कारण तुम्ही झाल्यानंतर करून काय फायदा नाही असं आमचं म्हणणं, त्या दिवशी तो त्रास होते। तर झाडं तोडले तर 50,000 रुपये दंड, पहिला 5,000
सांगली जिल्ह्यातील मिरज आणि इस्लामपूर तासगाव या भागातील गणपती उत्सव, गणपती विसर्जन आणि नंतर ईद मिलाद या दरम्यानच्या सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे। या मिरज भागातील मिरवणुका अतिशय शांतपणे पार पडतील यासाठी चोख नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे। ध्वनी प्रदूषण जे करतील त्यांच्यावर जे काही कारवाईबाबतचे नियम आहेत त्या अनुसार सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल। यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा संबंध नाही। जे कुठे आवाज मर्यादेचं उल्लंघन करतील, वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि असे DJ डॉल्बी चालक मालक यांना संबंधित न्यायालयात खटले दाखल करून समन्ससुद्धा इश्यू करण्यात येतील। त्यानंतर जे समाजकंटक आहेत त्यांची यादी काढून जे सक्रिय समाजकंटक आहेत त्यांना हद्दपार करणे किंवा त्यांच्या एरियात न राहू देणे अशा प्रकारची उपाययोजना ॲडिशनल SP आणि SP यांनी केलेली आहे।